नमस्कार. मातृवत्सलविंदानम अध्याय क्रमांक 14. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः चंडिकायै. अथ चतुर्दशोऽध्यायः. श्री गुरु उवाच. हे शरणागत वत्सल्य परशुराम, आता तुला पुढील वर्तमान काय घडेल ते सांगतो. महिषासुराच्या वधाचे वृत्त कळताच त्याची पितामही व दैत्यमाता दिती अत्यंत शोकाकुळ झाली. त्यातच तिच्या सवतीच्या म्हणजेच अदितिमतीच्या इंद्रादी पुत्रांनी अर्थात देवांचे वर्चस्व आणि पवित्र सत्ता पुन्हा स्थापित झाल्याचे पाहून तर तिला अधिकच दुःख झाले. अशी ती शोकाकुळ दिती मोठमोठ्याने रडत ओरडत व उर बडवीत तिच्या पित्यास म्हणजेच शुक्राचार्यांस भेटण्यास निघाले. अंधकाराच्या उपासनेचे आद्य आणि सर्वोच्च साधक असणारे शुक्राचार्य ताम्रतामस नामक घोर व अतिनिबिड अरण्यामध्ये निवास करून राहत असत आणि तेथेच त्यांची साधना चालू असे. रडत ओरडत ही दिती त्या अंधाऱ्या अरण्यातून अचूकपणे शुक्राचार्यांच्या आश्रमात जाऊन पोहोचली. या अरण्यात फक्त अपवित्र मार्गीयच नीट पाहू शकतात व वावर करू शकतात. दितीने पित्यासमोर येताच त्याच्या समोरील धुळीत लोळण घेतली. तेथील मातीत तोंड घालू लागली. निखाऱ्यांची काजळी स्वतःच्या चेहऱ्यास माखून घेतली व स्वतःचे केस स्वतःच्या हातांनी तोडून टाकत स्वतःचे मस्तक तेथील पाषाणावर आपटू लागले. शुक्राचार्य त्यांच्या ज्येष्ठ कन्येचे दितीचे हे दुःख व ही अवस्था पाहून अतिशय व्यथित झाले आणि त्यांनी दितीकडून सर्व वृत्तांत ऐकून घेतला व तिला तिच्या दुःख नाशासाठी वर मागण्यास सांगितले. दितीने लगेचच आपले शोक प्रदर्शन बंद करून सुडाने, द्वेषाने व क्रोधाने भरलेल्या वाणीने 2 वर मागितले. तिला महिषासुरा इतकेच बलवान व देवद्रोही 2 जुळे पुत्र व्हावे व त्या दोन्ही पुत्रांच्या मागे शुक्राचार्यांनी आपली सर्व तप सामर्थ्ये उभे करावे. शुक्राचार्यांनी त्यांच्या लाडक्या ज्येष्ठ कन्येस तथास्तु असा वर दिला आणि त्या ताम्रतामस अरण्यात अहोरात्र हिंडून तेथील जंगली हिंस्र श्वापदांच्या कामवासना व कामतृप्ती करण्याच्या वृत्ती अर्थात भोग सतत न्याहाळत राहण्यास सांगितले. त्याप्रमाणे दैत्यमाता दिती त्या निबिड अरण्यामध्ये विविध क्रूर जनावरांच्या कामवासना आणि त्यांचे हिंस्र भोग अदशाप्रमाणे पाहत हिंडत राहिली व त्यामुळे शेवटी तिचे मन पूर्णपणे क्रूर काम आणि हिंस्र भोगांनी भरून केले व त्याच अवस्थेत ती परत एकदा शुक्राचार्यांसमोर येऊन उभी राहिली. त्याबरोबर शुक्राचार्यांनी त्यांचे पूर्ण तपसामर्थ तिच्या मनातील या 2 वृत्तींना समानपणे वाटून दिले व त्यातून शुंभ आणि निशुंभ हे 2 महाबलाढ्य दैत्य उत्पन्न झाले. शुंभ म्हणजेच क्रूर काम आणि निशुंभ म्हणजेच हिंस्र भोग. दिती तिच्या या 2 पुत्रांना पाहून अतिशय आनंदित व आश्चर्यचकितही झाली. त्यांचे महाकाय स्वरूप, महाबलाढ्य ताकद व त्यांच्यातील शुक्राचार्यांच्या तपश्चर्येचे सामर्थ्य पाहून ती आनंदित झाली. परंतु या दोघांचेही अतिशय सुंदर व देखणे रूप पाहून ती आश्चर्यचकित झाली, कारण या दोघांचेही सौंदर्य अदितिमतीच्या पुत्रांपेक्षाही अधिक होते. तिच्या मनाची ही विलक्षण संभ्रमावस्था पाहून शुक्राचार्यांनी सांगितले की यांचे हे सुंदर व देखणे चेहरे हा माझ्या कपटाचा बनविलेला मुखवटा आहे. शुंभ निशुंभ जन्मताच हिंस्र आणि क्रूर जनावरांप्रमाणे निर्वंतन गुप्तपणे अर्थात जगाच्या दृष्टी आड करू लागले व जगाच्या सृष्टीसमोर आपले देखणे चेहरे घेऊन चांगले समर्थ राजे म्हणून मिरवू लागले. त्यांच्या या ढोंगी वागण्याला बोलून सामान्य मानव एवढेच काय पण अनेक मोठमोठे राजे, विद्वान, पंडित व पवित्र साधकही त्यांना अनुकूल असे वागू लागले. अशा रीतीने सर्व पृथ्वी लोकाचा ताबा त्यांच्याकडे येताच त्यांनी त्यांचे गुप्त स्वरूप प्रकट करण्यास सुरुवात केली व संपूर्ण सृष्टीवर सर्वत्र हाहाकार माजला. पृथ्वीवर अशी दैना करून लगेचच या शुंभ निशुंभांनी 33 देवांना युद्धासाठी पाचारण केले. महिषासुर वधानंतर आपण निर्विघ्न झालो या भावनेने बेदरकार झालेले हे
ही देव जल्लोषात मग्न होते व परमात्म्याचे आणि परममाता चंडिकेचे साधे नामस्मरणही करण्यास विसरले होते. त्यामुळे अर्थात या इंद्र आदित्यादी सूरगणांना पराभूत होऊन गुप्त रूपाने पलायन करावे लागले. आता सृष्टीरक्षक सूरगणच पराभूत झाल्यामुळे तर त्रैलोक्याची अवस्था अधिकच बिकट झाली. पृथ्वीची व पृथ्वीवासियांची ही दुर्दशा पाहून अगस्त्य ऋषींच्या नेतृत्वाखाली सर्व प्रमुख ऋषींनी इंद्रादी देवास त्यांच्या हिमालय पर्वतावरील आश्रमात येण्यास सांगितले व अगस्त्य ऋषींचे पवित्र तपोबल आपले रक्षण नक्कीच करू शकते या विश्वासाने 33 सूरगण हिमालय पर्वतावर आले. या इंद्र आदित्यादी सूरगणांनी अगस्त्य ऋषींस विनम्रपणे नमस्कार करून त्यांना हितोपदेश सांगण्याची प्रार्थना केली. तेव्हा अगस्त्य मुनींनी इंद्रास स्पष्ट शब्दात सुनावले की हा सर्व परमात्म्याचा व परमेश्वरी कार्य साधताच विसरण्याच्या तुमच्या वृत्तीचा प्रताप आहे. परंतु तो परमात्मा अत्यंत क्षमाशील आहे व त्याची माता चंडिका परमेश्वरी अत्यंत प्रेमळ आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ताबडतोब हरिहर स्तवन नामास आरंभ करा व त्याने तो हरिहर परमात्मा प्रसन्न होताच त्याच्याकडून आदिमातेस प्रसन्न करून घेण्यासाठी मंत्र मागून घ्या. अगस्त्य ऋषींनी उपदेशलेले हरिहर स्तवन दररोज 1008 वेळा असे 1008 दिवस अहोरात्र अत्यंतिक श्रद्धेने पठण केल्यानंतर हरिहर परमात्मा देवांसमोर प्रकटला व त्याने सर्व देवांना महिषासुरमर्दिनीला पवित्र भावनेने आवाहन करण्याचा मंत्र सांगितला. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विचे. हा मंत्र उपदेशून तो हरिहर देवांस म्हणाला की महिषासुराच्या वधानंतर माझ्या मातेने तुम्हाला हा वर दिला होता, परंतु तुम्हाला तिचेच विस्मरण झाल्यामुळे तिच्या वराचेही विस्मरण झाले व म्हणूनच तुमची ही स्थिती झाली. सर्व देवांनी मिळून हा सर्वश्रेष्ठ आवाहन मंत्र भक्तिभावाने जपण्यास सुरुवात केली व त्यातून सर्वांचे अष्टभाव जागृत होताच ती महिषासुरमर्दिनी त्यांच्या समोर पुन्हा एकवार तेज रूपाने प्रकट झाली. पण ह्या वेळेस चंडिकेचे तेज प्रखर नसून सौम्य शांत परंतु अतिशय क्षीण होते. आदिमातेने तात्काळ सर्व देवांना अभय देऊन आल्हादिनीच्या पार्वती रूपास येथे बोलावून घेतली व त्या भक्त माता पार्वतीला या तेजाची अतिशय सुंदर मनोहर आकृती स्वतःच्या हातांनी बनविण्यास सांगितली. आल्हादिनी भक्त माता पार्वतीने तिच्या मातृत्व ह्या जगतपालनत्व या स्वभाव गुणांच्या 2 हातांनी त्या महिषासुरमर्दिनी चंडिकेची एक विलक्षण रूपाकृती तयार केली. हीच ती महिषासुरमर्दिनीचा 3रा अवतार असणारी ही साक्षात महासरस्वती. चंडिकेचे हे महासरस्वती रूप पूर्ण होताच तिने पार्वतीला तू सदैव कालाच्या वर राहशील व काळालाही नमवशील असा आशीर्वाद दिला व त्यामुळेच आल्हादिनीला कालिका व काली ही नामाभिधाने प्राप्त झाली. महासरस्वतीने सर्व देवांना पार्वतीच्या केशकल्पात लपण्यास सांगितले व पार्वतीस परत भर्गलोकी जाण्यास सांगितले. या महासरस्वतीचे रूप अतिशय सुंदर होते. तिचे लावण्य रतिहून कोटी गुणे मनोहर होते. तिच्या स्वरूपाची कांती 10 दिशांना दीप्ती बनवून प्रकाशित होती. संपूर्ण हिमवंत पर्वत तिच्या केवळ अस्तित्वामुळे अतिशय शोभायमान झाला होता. त्याच वेळेस शुंभ निशुंभांचे प्रमुख सेनापती व प्रमुख मंत्री असणारे चंड आणि मुंड हे 2 महाअसुर ती दीप्ती पाहून तिचा माग काढत हिमवंत पर्वतावर आले व महासरस्वतीचे अद्वितीय रूप पाहून ताबडतोब शुंभ व निशुंभाकडे गेले. शुंभ निशुंभासमोर चंडमुंडांनी महासरस्वतीच्या अप्रतिम लावण्याचे वर्णन केले व त्यांना स्पष्ट सांगितले की ही कोण आहे हे जाणून तिचे अवश्य ग्रहण करावे. तुम्ही दोघेही प्रत्येक प्रकारच्या रत्नांचा तीव्र काम असणारे व अवश्य भोग घेणारे आहात. हिरे माणके पाचू आदी रत्नांचे संभार तर तुमच्या गृहांच्या भिंतींचे कण आहेत. त्याप्रमाणे इंद्राचे ऐरावत हे गजरत्न, पारिजातक हे तरुरत्न, उच्चैश्रवा हे अश्वरत्न, ब्रह्मदेवाचे अत्यद्भुत हंस विमानरत्न, समुद्राची किंजलक्लिनी अम्लानमाला, वरुणाचे स्वर्णछत्र, कुबेराचा महापद्मानिधी, दक्ष राजाचा सर्वोत्कृष्ट अमितवीर्य रथ,
अशी सर्व प्रकारची सर्व स्तरांवरील श्रेष्ठ रत्ने तुम्ही तुमच्या भांडारात आणली आहेत. तसेच पृथ्वीवरील सर्व सुंदर स्त्रिया व स्वर्गातील सर्व अप्सरा तुम्ही तुमच्या भोगदासी बनवल्या आहेत. परंतु ही सर्व प्रकारची रत्ने व अप्सरा यांपेक्षा अब्जपटीने सुंदर असणारी ही अनामिक सौंदर्यवती तुमच्या जवळ नसेल तर आधीची सर्व रत्ने मातीमोल आहेत. चंडमुंडांचे हे बोल ऐकून शुंभ व निशुंभ त्यांच्या मूळ प्रवृत्तीनुसार कामभोगासाठी आतुर झाले. परंतु चंडमुंडांनी त्या सौंदर्यवतीचे कोमल, सौम्य व नाजूक स्वरूप सांगून त्यांना बळ वापरण्यापासून परावृत्त केले. त्यामुळे शुंभ निशुंभांनी त्यांचा सुग्रीव नावाचा अत्यंत चतुर व श्रेष्ठ कामदूत देवीकडे पाठविला व त्याला सौंदर्यवतीला शुंभ निशुंभाचे सामर्थ्य, वैभव व रूप सांगून वश करून आणण्यास सांगितले. चंडिके, तुझे अनंत उपकार, वात्सल्य, तुझी कृपा अपरंपार, तव चरणी लोटांगण वारंवार अनिरुद्ध शरणागत सत्तावे. इति दत्तगुरु प्रेरिते अनिरुद्ध सिंह विरचिते मातृवत्सल विंदाने श्री गुरु दत्तात्रेय परशुराम संवादे महिषासुरमर्दिनी खंडे महासरस्वती प्रकटनम नाम चतुर्दशोऽध्यायः.